काय झालं? आई अगं अगं बबडे, काय झालं अचानक? तू जिवंत आहेस? मग तुला दुःख होते की आनंद? आता काही क्षणापूर्वी मी तुला गमवून बसले होते. काही क्षणांपूर्वी मी माशा मारत होते. हे बघ अशा. दे ठेवते. अगं ये इथे. बबडे काय झालंय? सॉरी. हा? तू म्हणतेस ना मी कधी एक्सप्रेस नाही करत. मला तुला सांगायचंय आय लव्ह यू. बाळा, तू म्हणालीस की मला जन्म देताच माझी आई गेली. पण मी डोळे उघडले तेव्हा माझ्या समोर तू होतीस ना. तू माझी आई झालीस. बाबाच्या ऍक्सिडेंट नंतर बाबाही झालीस. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस ग. आजी, आई, बाबा अशा तिन्ही रोल्स मध्ये तू माझ्या बरोबर सतत असतेस ग. तू जगातली बेस्ट आजी आहेस आणि मी वर्स्ट नात. ए बेटा बाई, खबरदार माझ्या नातीला वस म्हणालीस तर. अगं बबडी आहेस का तू माझी? फक्त थोडीशी मॅड आहेस असं. पण असा मॅडपणा ना सगळ्यांकडेच असतो. आपल्या भावना, विचार मोकळेपणाने सांगायच्या. असं दडवून ठेवण्यापेक्षा व्यक्त करायला जास्त ताकद लागते. ऐक माझं. आता अजून एकच माझं ऐकायचं. लग्न कर. करणार नक्की. पण आता मी जाऊन येऊ? आता कुठे चाललीस? तुझ्या जावयाला भेटायला.